भाजपला चॅलेंज केलं आणि त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर देणाऱ्या निलेश राणेंचं एकनाथ शिंदेंनी मालवणच्या सभेमध्ये तोंड भरून कौतुक केलं। पण या सगळ्याची सुरुवात झाली ती डोंबिवलीतून आणि आता हा सगळा वाद पुन्हा फिरून डोंबिवलीतच आलाय। पाहुयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा राजकीय शोलेचा पहिला रिपोर्ट। नंबर 2 ला काही किंमत नसते। तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही खमेंड आहे। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे। हे पैशाचं खमेंड आहे, उतरवायला वेळ लागणार नाही। हमाम में सब नंगे होते। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। हे इकडचे जे आहेत ना, त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना, ते सगळे पगारावर आहेत। हो आज निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। कोकणात महायुतीतला तणाव किती टोकाला गेलाय त्याचंच हे चित्र। मात्र महायुतीतल्या या तणावाची सुरुवात झाली होती ती डोंबिवलीतनं। डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी भगदाड पाडला। हा वाद एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली दरबारपर्यंत नेला। त्याच वेळी कोकणात कणकवलीत भाजपला पर्यायानं राणेंना रोखण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन झाली। त्यामुळे महायुतीत जाळ पेटला। त्यानंतर सिंधुदुर्गात एकमेकांची उणीधुणी काढण्याची, कोंडी करण्याची एकही संधी न सोडता शिवसेना आणि भाजपचं शहकाटशहचं राजकारण सुरू झालं। आता 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी विवादात नाही। दिवंगत नेते आर पाटलांच्या भाषणाचा ते संदर्भ देत होते। मात्र त्यांचा रोख एकीकडे एकनाथ शिंदेंकडेच होता हे उघड आहे। रवींद्र चव्हाणांना घमेंड झाल्याची टीका शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी केली आहे। पण शिवरायांचं नाव घेतो की नाही, बोलून टाका बिंदास। कोणाला घाबरताय आपण? कोडवर्ड मध्ये धमकी नका देऊ। सन्माननीय फडणवीस साहेबांचं नाव घेऊन तुम्ही त्यांचं नाव नका खराब करू। पण तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही घमेंड आहे। मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो या महाराष्ट्रामध्ये। दरम्यान डोंबिवलीतून सुरू झालेला शिवसेना भाजपचा वाद वाया कोकण रविवारी परत डोंबिवलीत आला। डोंबिवलीत रविवारी दुपारी शिंदेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते डोंबिवली पश्चिमेला गणेश घाटाच्या उद्घाटनावरून वाद पेटला। कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। रवींद्र चव्हाणांनी विकास कामं करावीत, पण एकमेकात वाद निर्माण करू नये असं शिवसेनेच्या विकास म्हात्रेंनी सुनावलं। आदरणीय भारतीय जनता पार्टी हा खूप सुंदर पार्टी आहे। आम्ही आदरणीय शिंदे साहेब युतीमध्ये आपण पक्ष आहे, परंतु रवींद्र साहेब यांना पर्टिक्युलर बोलायचं झालं तर हे विकास करण्याची व्यक्ती नाही। कारण ते छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर विकास कामासाठी कार्यकर्ते मरतात। हे काय भांडणं करायला नाही, परंतु ह्या पूर्ण डोंबिवली, मला आज बोलायचं आहे की डोंबिवली शहरामध्ये हेच चाललेलं आहे का? तुम्ही विकास बाजूला ठेवला, हा दुसरा विकास करायला लागले का? बॅनर झाकल्याच्या नंतर आम्ही ऍक्शन घेणारच ना आमचे, कारण आम्ही स्थानिक नगरसेवक आहेत तिथे। आमचे बॅनर कसं झाकून देणार? कारण हे राजकारण नाही, कारण हे गाववाल्यांची फोराफोरी। एवढंच बोलायचं आहे। रवींद्र साहेबांना सांगते का कुठेतरी थांबा, तुम्ही तुमचं राजकारण करा, पण या पद्धतीने करू नका। का हापसात तुम्ही लोकांचं लावून देऊ नका, गाववाल्याच्याच मध्ये तुम्ही लावता। एरवी राज्यात एकत्र राहून मैत्रीच्या आणाभाका घेणारे मित्रपक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक झाल्याचं दिसतंय। डोंबिवलीतून सुरू झालेला दोन्ही पक्षांमधला हा वाद फिरून पुन्हा डोंबिवलीत आला। या वादाचं एक वर्तुळच पूर्ण झालं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रचारसभा अगदी जोरात सुरू आहेत आणि याच प्रचारसभांच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवा ट्रेंड आणलाय आणि ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते. हा ट्रेंड आहे फोन कॉलचा. काय आहे हा नेमका ट्रेंड, याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. हॅलो सिद्धेश, अरे मी वणीमध्ये आहे, वणीत. गुलाबराव मी इथे शेवगावला आहे. हॅलो उदय सामंतजी.